पुढची बातमी, अंजली दमानिया यांनी काही सीडीआर समोर आणले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह रुपाली चाकणकर आणि काही नेत्यांच्या खरात सोबत झालेल्या संवादाचे डिटेल्स त्यांनी दिले। अंजली दमानिया यांच्या दाव्यानंतर त्यांच्याकडे हा सीडीआर नेमका आला तरी कुठून असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला। ते आरोप अंजली दमानिया यांनी फेटाळलेत। नॉनसेन्स म्हणत सुषमा अंधारेंवरही टीका केली आहे। मी अनधिकृत गोष्टी मागत नाही, माझ्याकडे माहिती आली ती यंत्रणांना पाठवली, मला सीडीआर कसे मिळाले त्याची जरूर चौकशी करा असं प्रतिआव्हान अंजली दमानिया यांनी दिलं आहे। यावेळी अंजली दमानिया यांना अश्रूही अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। ते म्हणाले ना की यांच्याकडे आले कुठून, यांनी केलं काय, यांनी मागितलं काय, तर कोणाकडनंही मी कधी जन्मात अशा इल्लीगल गोष्टी मागत नाही, असले इल्लीगल धंदे करत नाही। आणि माझ्याकडे जी माहिती आली ती पहिली मी यंत्रणांना पाठवली, ती मी दाते सरांना पाठवली, CM HM सुद्धा आहेत, गृहमंत्री आहेत त्यांना पाठवली, आणि तेजस्वी सातपुते मॅम ज्या SITच्या हेड आहेत त्यांना पाठवली। आम्ही लढतो विषयांवर, फालतूचं राजकारण करत नाही आम्ही तुमच्यासारखं। मग काल बोलताना मी सिलेक्टिव्ह, तर मग मिलिंद नार्वेकरांचा नंबर आला, 8 कॉल आले, मागितले तुम्ही, मागणी केलीत त्यांच्या चौकशीची, काय बोलता तुम्ही अंधारेबाई? आणि जेव्हा बघावा तुमचा विषय काय, लढायचे कोणाविरुद्ध, खरातांविरुद्ध। मी नुसतं माझ्याकडे आलेली माहिती दिली तर लगेच वरखाली व्हायला लागल्या, दमनियाबाई अमुक, दमनियाबाई तमुक, दमनियाबाई तुम्ही हे नाही केलं, दमनियाबाई तुम्ही ते नाही केलं। खड्ड्यात जाऊ दे तुमचे सगळे विचार, तुमच्या खिशात ठेवा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।